बीड लोकसभेसाठी उद्या मतमोजणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर काय उपाययोजना सुरू आहे? पोलीस प्रशासनाच्या वतीने काय खबरदारी घेण्यात येत आहे? आपल्यासोबत आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केतमाळ सर आहेत. त्यांना विचारू, काय सांगाल सर, काय उपाययोजनेसाठी मोहीम सुरू आहे? बीड लोकसभा मतदारसंघाचे उद्या 4/6/2024 रोजी मतमोजणी आहे. त्या अनुषंगाने विविध गावांमध्ये आपण रूट मार्च घेण्यात आलेले आहेत आणि सोशल मीडियाद्वारे आपण सर्वांना आवाहन केलेलं आहे, कुणीही विजयी होऊ, आपण आपले जे स्टेटस आहे किंवा अकाउंट आहेत, कोणत्याही प्रकारचे दुसऱ्या समाजाच्या भावना दुखावतील किंवा दुसऱ्या पार्टीच्या भावना दुखावतील असे स्टेटस ठेवू नयेत, की ज्यामुळे आपल्या समाजामध्ये तणाव निर्माण होईल असं कोणते कृत्य करू नये, अशा आपण सूचना दिलेल्या आहेत. त्याचद्वारे आपण बऱ्याच लोकांवर 149 CRPC प्रमाणे नोटीस बजावणी केलेली आहे. त्यांना जे जुने रेकॉर्डवर आहेत, ज्यांनी स्टेटस ठेवून समाजामध्ये थोडं तणावाचं वातावरण निर्माण केलं होतं, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहेत, अटक करण्यात आलेली आहेत. 144(3) प्रमाणे काही तडीपारी सुद्धा करण्यात आलेली आहे. तरी याच्यामध्ये जर यांनी विचित्र पोस्ट टाकल्या, त्याच्यानंतर काही तणाव निर्माण झाला, त्यांच्यावर गुन्हे दाखल होते, यानंतर यांना नोकरीसाठी काय प्रॉब्लेम येऊ शकतो का गुन्हे दाखल झाला? अगदी बरोबर आहे. हे जे सोशल मीडियाद्वारे किंवा समाजामध्ये तणाव निर्माण होईल असे कोणते कृत्य केल्यामुळे जर गुन्हा दाखल झाला तर त्यामध्ये भविष्यामध्ये त्या गुन्ह्यामुळे ते स्वरूप जे आहे, नोकरीमध्ये 100% प्रॉब्लेम येणार आहे. शासकीय दरबारी कोणते काम असताना आपल्याला अडचण येणार आहे, कोणते पदाधिकारी असो त्यांना अडचण येणार आहे, आणि दर लोकसभा निवडणूक असो, कोणती उत्सव असो, त्यावेळेस त्यांना आणून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. किती बंदोबस्त आलाय? कशा पद्धतीने पोलीस प्रशासन सज्ज आहे? आपल्या तालुक्यामध्ये पोलीस प्रशासन पूर्णपणे आपलं सतर्कपणे आहे. गेले 15 दिवसापासून आपली तयारी आहे. सर्व इक्विपमेंट, सर्व राईट गिअर इक्विपमेंट्स जे आहेत ते आपण दुरुस्त करून घेतलेले आहेत, तयारीत आहेत. त्याची साफसफाई करून घेतलेली आहे. कोणत्याही प्रकारे हायवे केली जाणार नाही. कोणत्याही ठिकाणी ताणतणावाची परिस्थिती निर्माण झाली, पूर्ण फोर्स वापरलेला गेलेला आहे. 90% मनुष्यबळ आपलं पोलिसांचं वापरलेलं आहे. त्याशिवाय आपल्याला गडचिरोली इथून एक SRPFचा प्लाटून उपलब्ध झालेला आहे. होमगार्ड्स उपलब्ध झालेले आहेत 25. त्यामुळे ठिकठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी ताणतणावाची परिस्थिती निर्माण होईल, तात्काळपणे पोहोचून त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करण्याची आपल्याकडे पूर्ण मनुष्यबळ उपलब्ध आहे. आव्हान काय करण्यासाठी? तर या ठिकाणी मी सर्व आष्टी तालुक्यातील सुजाण नागरिकांना आवाहन करतो. इलेक्शन येतात जातात, परंतु या निमित्ताने आपण कोणती पार्टी विजयी होऊ पराभव होऊ, एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खिलाडू वृत्तीने आपण घ्यायचं आहे. विनाकारण सोशल मीडियाद्वारे कोणत्याही वेगळे प्रकारे स्टेटस ठेवून किंवा फटाके वाजवून, मिरवणुका काढून वातावरण खराब होईल व दुफळी निर्माण होऊन त्यातून गोंधळ निर्माण होईल, काहीतरी भांडणं होतील, असं कृत्य करू नये. मी सर्वांना आवाहन करतो, आपण शांततेच्या पद्धतीने हे उद्याचं इलेक्शन मतमोजणी जी आहे त्या ठिकाणी आपण प्रतिसाद द्यायचा आहे, पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे. या ठिकाणी अशी मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो. एकूणच आपण पाहिलं की कुठे काही घटना घडत असेल तर तात्काळ पोलिसांची संपर्क साधा, कुठेही अनिश्चित प्रकार घडू नये त्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय आणि विचित्र पोस्ट टाकणाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यानंतर नोकरीसाठी लागणाऱ्या मुलांना सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेऊन कोणतरी हरणारे कोणतरी जिंकणारे हा निकाल स्वीकारावा असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. कॅमेरामन अण्णासाहेब साबळेसह मी अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.